महिन्यात 2 कोटी रुपये टर्नओव्हर काढलाय. अहो मी आता सिंगापूरला आलोय, तुम्ही 2च माणसं जॉईन केलेत ना, अजून एक करा. मला खोटं वाटतंय तर माझ्या असिस्टंट सोबत तुम्ही बोलू शकता. मी आज ऑफिस मध्ये बसलोय सिंगापूर मध्ये. हा पाठवा बरोबर. चांगलं बारीक सारीक पग लोकांनी बिकान पाडायला असलं तर ती पॅन्ट उद्या त्याला घालायला होईल. पोरा तुम्हाला वाटत नाही का तुम्ही वडी मर्सिडीज सारख्या गाड्या निंडाव, तुमच्या आई बापांनी इमानाने प्रवास करावा, स्वतःचा बंगला असावा, तर श्रीमंतांनी विचार ठेवा ना तुम्ही. अरे तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्ही एक एक जण एक एक फॉर्च्युनर घेऊन निंडू शकता. तुमच्या आई बापा डोळ्यातून सुद्धा आनंद आसरू तुमच्या तोंडात गप्प बघून. पण एवढ्यासाठी काय काय करावं लागेल भाऊ? अरे तुम्हाला याच्यासाठी काय नाही करायचं, फक्त तुम्हाला 3 माणसं श्रीमंत व्हायचं नाही काय बाबा. तुम्हाला अक्षरशः सांगतो काहीच करायची गरज नाही राव. तुम्ही म्हातारीला सांभाळू शकता, तुमच्या नात उपर तोंड सुद्धा बसून खाता. तुम्ही आख्या भरजावानीत पैसे नसते कमवले, एवढे पैसे कमवून देतो ना मी तुम्हाला. त्याच्यासाठी काय करावं लागेल बरं? बाबा फक्त 3 माणसं जॉईन करायचे. अहो लय श्रीमंत होता ना, आता काय करता बाबा तुम्ही? आयला इथं म्हातारी कोतारे शिकल्या सवारलेली दिसतात ना, फुल पॅन्टीचं स्वप्न राहतं. काही नको, तुला वाटत नाही का तू अमेरिकेला जावं वगैरे काही? एवढे दिवस झाले तुम्हाला नोकरी करतो, माझा असिस्टंट म्हणून तुला कोणी एक माणूस साधा जॉईन नाही झाला. अरे माहिती 3 महिन्याला मीटिंग असते, तुला माहित नाही का अमेरिकेला? हॅलो सर मार काव हा का, फक्त 2च माणसं जॉईन झालीत का? बरोबर मी इमानात येत तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. एवढा एक माणूस जॉईन करा. अहो तुम्ही करोडपती होणार आहे डायरेक्ट. बरोबर चालेल, चला आपण दुसरी गल्ली घेऊया. बाबा उचल ना पटापटा, परत लोक यायच्या आधी परत भागाराचं दुकान बंद होईल. वडापाव भागलं पाहिजे.